अभिनेत्री सई मांजरेकर हिने हिंदी चित्रपटसृष्टीत दबंग 3 या चित्रपटातून पाऊल ठेवलं. या चित्रपटात ती अभिनेता सलमान खान, अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा यांसारख्या कलाकारांसोबत झळकली. या चित्रपटातून तिला हिंदी सिनेसृष्टीत ओळख मिळाली. पण तिला हा चित्रपट कसा मिळाला, वयाच्या कितव्या वर्षी मिळाला आणि तिला अभिनेत्री व्हायच्या आधी काय बनायचं होतं, याबाबतची माहिती तिने नुकतीच रिअल हिट स्टॉकला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं. ती म्हणाली, मी फक्त ट्युशनला जायची, घरी यायची, अभ्यास करायची. मी 12वीला टॉपर होती. मला इन्व्हेस्टमेंट बँकर बनायचं होतं. मला फक्त वॉल स्ट्रीटला जाऊन पैसे कमवायचे होते. आणि मी 11वीत असताना मला कॉलेजमधून सांगितलं की तुला थिएटर घ्यायचं असेल तर घे, कारण कोणी घेत नाहीये. आणि मी सुद्धा टाइमपाससाठी घेतलं. पण मला तिथे मजा येत होती. म्हणून मी मम्मी पप्पांना सांगितलं की मला ऍक्टिंग करायची आहे. ते दोघेही त्यावेळेला हसले आणि म्हणाले, तुझ्याकडून नाही होणार. तर 1 महिन्यानंतर सलमान सरांचा माझ्या आईला कॉल आला की आम्ही सईला दबंग 3 साठी कन्सिडर करतोय. आणि मी तेव्हा 17 वर्षाची होती. त्याआधी मी ऍक्टिंग वर्कशॉप केले नव्हते. पण त्यानंतर तब्बल 9 महिने मी दिवस रात्र खूप ऍक्टिंग वर्कशॉप केले. तर सईचा नुकताच कुछ खट्टा हो जाए हा हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला आहे. त्यात ती गायक अभिनेता गुरु रंधावा सोबत झळकते. तुम्हाला सईला मराठी चित्रपटात बघायला आवडेल का, हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. मराठी सिनेविश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी.